नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET परीक्षेसाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असे परीक्षाभिमुख प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, कोहलबर्गच्या मते योग्य आणि अयोग्य प्रश्नांवर निर्णय घेण्याच्या विचारांना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 नैतिक वास्तववाद, 2 सहयोगाची नैतिकता, 3 नैतिक दुविधा की नैतिक तर्कता. तर या प्रश्नाचं उत्तर आपण जर विचार केला तर कोहलबर्गने नैतिकतेचा सिद्धांत मांडलेला होता आणि त्यामुळे पर्याय क्रमांक डी म्हणजेच नैतिक तर्कता हे याचं योग्य उत्तर राहील. कारण कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार योग्य किंवा अयोग्य याबद्दल निर्णय घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विचार प्रक्रियेला नैतिक तर्कता असं म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर डी आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथे दिसून येतो. आता बघूयात प्रश्न क्रमांक 2. शिक्षकाची सर्वात मुख्य जबाबदारी काय आहे? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक ए पाठ योजना तयार करणे आणि त्यानुसार शिकवणे, बी कठोर शिस्त राखणे, सी विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध शिक्षणशैलीनुसार शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणे आणि डी शक्य तितक्या क्रियाकलापांचं आयोजन करणे. याचे उत्तर आहे सी विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध शैक्षणिक शैलीनुसार शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणे. कारण बालकेंद्रित शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकाचे मुख्य कार्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा आणि शिकण्याच्या शैलीनुसार अनुकूल वातावरण आणि संधी प्रदान करणे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूयात. सामान्य विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला एक दृष्टीहीन विद्यार्थ्याला शिकवण्याची संधी मिळाल्यास तुम्ही वर्गात त्यांच्याशी कसा व्यवहार कराल? पर्याय क्रमांक ए पुढील रांगेत त्याच्या बसण्याची व्यवस्था कराल आणि त्याच्या सोयीनुसार गती ठेवून त्याला शिकवाल. 2 तुम्ही विचार कराल की अंधत्व हे त्याचे प्रारब्ध किंवा नियती होती, तुम्ही काही करू शकत नाही. वर्गात त्याच्याशी सहानुभूतीपूर्ण वातावरण व्यवहार ठेवणार की डी त्याच्याकडे अतिरिक्त लक्ष देणार नाही, कारण यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढील रांगेत त्याच्या बसण्याची व्यवस्था कराल आणि त्याच्या सोयीनुसार गती ठेवून त्याला शिकवणार. कारण समावेशक शिक्षणाच्या तत्वानुसार विद्यार्थ्याला पुढील रांगेत बसवून आणि त्याच्या गरजेनुसार अध्यापनाची गती ठेवून मदत करणे सर्वात योग्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ए हे सर्वात योग्य ठरते. पुढील प्रश्न बघूयात. एकटा ए एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतो आणि एकटा बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. ए आणि बी एकत्र काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? तर याला पर्याय आहे ए 2 दिवस, बी 3 दिवस, सी 5 दिवस आणि डी 4 दिवस. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4 दिवस. आता ते आपण कसे काढू शकतो याची एक गणितीय पद्धती इथे दिलेली आहे. एचे 1 दिवसाचे काम 1/6 आणि बीचे तेच काम 1/12 यांची आपण बेरीज केली आणि ती बेरीज 3/12 आली. यांना भाग दिल्यानंतर त्याचं उत्तर 1/4 येतं. म्हणजेच त्यांना काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतील. पुढील प्रश्न बघूया. एक पुस्तक विक्रेता आपल्या ग्राहकांकडून मूळ किमतीपेक्षा 28% जास्त किंमत घेतो. जर एका ग्राहकाने शालेय पुस्तकांसाठी रुपये 4,544 दिले असतील तर त्या पुस्तकांची मूळ किंमत किती होते? पर्याय क्रमांक 1 3,550, 2 3,450, 3 3,400 आणि 4 3,500. तर बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए 3,550. कारण विक्री किंमत बरोबर मूळ किंमत गुणिले 1 अधिक 28/100 असं आपण सूत्रांमध्ये किंमत टाकल्यानंतर त्याची जी मूळ किंमत आहे ती आपल्याला ते गणित सोडवल्यानंतर मिळते. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे
मुले मुलींपेक्षा जास्त हुशार असतात हे विधान पर्याय क्रमांक 1 बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंवर योग्य आहे. पर्याय क्रमांक बी लैंगिक पूर्वग्रह दर्शवते. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे आणि पर्याय क्रमांक 4 योग्य असू शकते. तर बघा, हा मुले हे मुलींपेक्षा जास्त हुशार आहे हा एक प्रकारचा लैंगिक पूर्वग्रह आहे आणि हे विधान कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय एका विशिष्ट लिंगाला दुसऱ्या लिंगापेक्षा श्रेष्ठ ठरवते. त्यामुळे हे लैंगिक रूढिवादी धारण आणि पूर्वग्रह दर्शवते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे हे आपण म्हणू शकतो. आणि पर्याय क्रमांक ए, सी, डी हे कुठेही या वाक्याला लागू पडत नाही. तर पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हिरव्या वनस्पतींद्वारा बाहेर सोडला जाणारा वायू कोणता आहे? पर्याय क्रमांक ए हायड्रोजन, बी ऑक्सिजन, सी नायट्रोजन, डी कार्बन डायऑक्साईड. तर बघा, हा प्रश्न किंवा या अगोदरचे प्रश्न परीक्षेत येऊन गेलेले आहेत. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी ऑक्सिजन. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात, जो सजीवांसाठी श्वास घेण्याला खूप आवश्यक आहे. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी हे योग्य ठरणार आहे. तर आपण बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता शब्द कामदेवचा समानार्थी शब्द नाही? पर्याय क्रमांक ए अनंग, पर्याय क्रमांक बी कदर्प, पर्याय क्रमांक सी अरविंद, पर्याय क्रमांक डी मनसीज. तर बघा, या चारही शब्दांचा जर विचार केला तर कामदेवचा समानार्थी नसणारा शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे, जो की आहे पर्याय क्रमांक सी अरविंद. कारण अरविंद हे कमळाचे समानार्थी शब्द आहे, कामदेवाचे नाही. तर त्यामुळे अनंग, कदर्प, मनसीज हे कामदेवाचे समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो, परंतु अरविंद मात्र या पर्यायांमध्ये सर्वात वेगळा आहे आणि तो कमळाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. बिल्ली छत से कूद पडी या वाक्याला कोणता कारक आहे? पर्याय क्रमांक ए कर्मकारक, पर्याय क्रमांक बी अधिकरण कारक, पर्याय क्रमांक सी संप्रदान कारक आणि पर्याय क्रमांक डी आपादान कारक. तर बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपादान कारक. तर याचं कारण की आपादान कारकमध्ये से या विभक्तीचा वापर वेगळे होण्याची भावना जी असते ती दर्शवण्यासाठी केली जाते, जो या वाक्यात योग्य ठरते. जसं बिल्ली छत से, तर हा जो से आहे यामुळे आपण याला आपादान कारक असं म्हणू शकतो. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 10. भाषेची उत्पादक कौशल्ये कोणती आहेत? पर्याय क्रमांक ए बोलणे आणि लिहिणे, पर्याय क्रमांक बी वाचणे आणि लिहिणे, पर्याय क्रमांक सी ऐकणे आणि लिहिणे आणि पर्याय क्रमांक डी बोलणे आणि ऐकणे. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलेलं नेमकं काय आहे की उत्पादक कौशल्य, की ज्यातून काहीतरी उत्पन्न होतं, प्रोडक्टिव्ह स्किल आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक ए बोलणे आणि लिहिणे. कारण उत्पादक कौशल्य म्हणजे ती कौशल्य ज्याद्वारे आपण व्यक्ती भाषेचा वापर करू विचार करू शकतो, माहिती इतरांपर्यंत पोहोचवतो. यात बोलणे आणि लिहिणे या दोन्ही क्रियांचा समावेश होतो. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर बोलणे आणि लिहिणे आहे. तर नक्की तुम्हाला या प्रश्नांची मदत होईल अभ्यासासाठी. अभ्यास करत राहा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.